च्या नेतृत्वात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदावर मी काम केलं आहे आणि आजही कार्यरत आहे. मागील 6-7 दिवसामध्ये अजितदादाच्या निधनाच्या नंतर दुःखाने सांगावं लागते की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ज्यांच्या आमच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही हे उलटसुलट विधान हे करायला लागलेले आहे. पहिलं तर महत्वाचा म्हणायचं तर आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली. दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोणाला निवडावं, विधिमंडळाचा नेता हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जनभावनाच्या आणि माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला. का दुखत आहे लोकांना? कोणी म्हणते घाई केली, कोणी म्हणते शोकचा काळ आहे वगैरे वगैरे वगैरे. हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किती दिवस शोक मानावं, की काय त्यांनी सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये पुढचे पाऊल कसे टाकावे. मी आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील जरा आजार होता पण तरी त्यांच्याशी पण बोलून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारच्या घरी गेलो. त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार सुद्धा होते आणि आम्ही सांत्वना देत सोबत हे पण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मागे उभा आहे आणि हे आमची पण भावना आहे, जनतेची आहे, पक्षाची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी पण मोठापणा दाखवून ते म्हटले की दादांना कुठेही थांबवायचा पसंत नव्हता, लाईफ मस्ट गो ऑन या भावनेनी, या स्पिरिटनी तो काम करणारे व्यक्ती होते. आहे दुःख आहे, त्यांनाही दुःख सगळ्यांना, आम्हालाही आहे, आजही आहे, महाराष्ट्राला आहे. पण
त्यांनी विचार केला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हे आग्रह आहे, आपण विचार करा आणि आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला या बाबतीचं समाधान आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिलं. मुंबईला आले. 3 दिवसाच्या त्यांच्या पवार परिवारमध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या 3 दिवसाचा शोक असते. मग 4थ्या दिवशी ते आले. आम्ही त्यांची योग्य रीतीने निवड केली आणि त्यांची शपथ त्याच दिवशी झाली. आदरणीय अजितदादा हे आमचे पक्ष स्थापनेपासून महत्त्वाचे नेते राहिले आणि 2023 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अजितदादाच्या नेतृत्वात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदावर मी काम केलं आहे आणि आजही कार्यरत आहे. मागील 6-7 दिवसामध्ये अजितदादाच्या निधनाच्या नंतर दुःखाने सांगावं लागते की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ज्यांच्या आमच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही, हे उलटसुलट विधान हे करायला लागलेले आहे. पहिलं तर महत्त्वाचा म्हणायचं तर आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली. दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोणाला निवडावं, विधिमंडळाचा नेता हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जनभावनाच्या आणि माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला. का दुखत आहे लोकांना? कोणी म्हणते घाई केली, कोणी म्हणते शोकचा काळ आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किती दिवस शोक मानावा, की काय त्यांनी सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये पुढचे पाऊल कसे टाकावे. मी आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील जरा आजार होता पण तरी त्यांच्याशी पण बोलून आम्ही सुनेत्रा
वहिनी पवारच्या घरी गेलो. त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार सुद्धा होते आणि आम्ही सांत्वना देत सोबत हे पण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमचा आणि तुमच्या परिवाराच्या मागे उभा आहे आणि हे आमची पण भावना आहे, जनतेची आहे, पक्षाची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी पण मोठापणा दाखवून ते म्हटले की दादांना कुठेही थांबवायचा पसंत नव्हता, लाईफ मस्ट गो ऑन या भावनेनी, या स्पिरिटनी तो काम करणारे व्यक्ती होते. आहे दुःख आहे, त्यांनाही दुःख, सगळ्यांना, आम्हालाही आहे, आजही आहे, महाराष्ट्राला आहे. पण त्यांनी विचार केला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हे आग्रह आहे, आपण विचार करा आणि आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला या बाबतीचा समाधान आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिलं. मुंबईला आले. 3 दिवसाच्या त्यांच्या पवार परिवारमध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या 3 दिवसाचा शोक असते. मग 4थ्या दिवशी ते आले. आम्ही त्यांची योग्य रीतीनं निवड केली आणि त्यांची शपथ त्याच दिवशी झाली. आता आमच्या अंतर्गत प्रश्नांच्या बद्दल कितीतरी वादळ, उलटसुलट चर्चा, हे अजूनही मला काही समजत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसरा कुठल्याही व्यक्तीला निवडणार, हे आंतरिक विषय होता. दुसरी गोष्ट, आता आम्ही एक पक्ष आहोत, त्याचे 2 पार्ट आहे, नेतृत्वाचे 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे विधिमंडळ आणि दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांचे विधान यायला लागले. एक केंद्रीय मंत्रीच्या चुकून नंतर त्यांनी कबूल केला की कोणी त्यांना चुकीची माहिती दिली. अनेक वेळा तुम्ही लोकही आमच्याकडे येतात रिॲक्शनसाठी, आम्हाला वस्तुस्थिती माहीत नसतानाही कधी कधी तुमची अपेक्षा असते की आम्ही काहीतरी रिॲक्ट करावं. असू शकते त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. तर मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी सांगितल्याप्रमाणे पवार साहेब आणि अजितदादाच्या सोबत मी काम केलं. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांचा विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. मित्रांनो, कधीही कोणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही व्यक्तींनी असा इंडिकेशन सुद्धा दिलेला नाही की पुढच्या आम्ही काय स्टेप्स घ्यावं. सगळ्यांच्या भावना आम्हाला समजते, तसं आम्ही सुनेत्राताईचा तिथे निर्णय केला आणि पक्षाचाही निर्णय त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ते घेणार आहोत. आता हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे.
की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहे आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं. आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीचे उलसे उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी ही गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही आहे. आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो. तुमच्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार. तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे. ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का. त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण. आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. आज आमचा विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं. आता आम्ही आमच्या पार्टीचा आम्ही निर्णय घेणार आहोत. पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं. ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे. त्याच्यापैकी मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले. कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पक्षाच्या एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का. नाही. लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तुम्ही लोकांच्या भावनेचा विचार असं म्हणताय.